जागतिक वसुंधरा दिनानिमित्त घायपात रानभाजीबाबत जनजागृती। जिथं मानवी भौतिक विकास तिथं वसुंधरेचा रास असं म्हणणं वावगं होणार नाही। मानवाच्या खाण्यापिण्याच्या तसेच राहणीमानाच्या मूलभूत गरजा भागवण्याची क्षमता वसुंधरेने उपलब्ध करून दिलेली आहे। या व्यतिरिक्त मानवी इच्छा आकांक्षाची पूर्तता सुद्धा वसुंधरेच्या भूगर्भात असणाऱ्या खनिज तेल व खनिज पदार्थांपासून होत आली आहे। पण मानवी मनाला मर्यादा आहेत का? मुळीच नाही। गेल्या 50 वर्षापासून अंधाधुंद भौतिक विकास कामांमुळे वसुंधरेच्या अंतर्गत रासाला सुरुवात झाली। वसुंधरेचा होत चाललेल्या रासाला कुठेतरी आळा बसावा या उद्देशानं 22 एप्रिल 1970 पासून जगातील एकूण 190 देशांमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातोय। भूपृष्ठावरील अप्रतिम विविध मानवोपयोगी वनस्पतींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून घायपात किंवा केकताड रानभाजीबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन वृक्षमित्र गजानन मुदंगे यांनी केले। कार्यक्रमाकरता प्रमोद जावळे वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग रिसोड, गजानन कोरडे पोलीस पाटील रिसोड, मदन चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विठ्ठल राठोड व महात्मा फुले विद्यालय रिसोडचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचं स्पष्टीकरण करताना मुलंगे म्हणाले की घायपात एक जंगली रानभाजी आहे। त्याची पानं 2 ते 3 फूट लांब असून पानाच्या कडेवर अणुचिकदार वक्र काटे सुद्धा असतात। साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये वनस्पतीच्या मध्यभागी कोंब तयार होतो। भाजी करण्याच्या दृष्टीने सदर कोंब 2 ते 3 फूट उंचीचे असताना बुडातून मोडतात। कोंबाचा तळभाग गाजराप्रमाणे खिसून किंवा चिरून प्रथमतः पाण्यामध्ये उकळून घेतात व तदनंतर फोडणी घालतात। एप्रिल महिन्यामध्ये सदर कोंबाची वाढ होते व तळामधील गराचे रूपांतर पानकोबीप्रमाणे कोवळ्या पानामध्ये होते। या पानांना कापून सुद्धा वरील प्रमाणे भाजी तयार करता येते। वसुंधराच्या अंतर्गत असणाऱ्या खनिजाचा त्याचप्रमाणे पृष्ठभागावरील मौल्यवान वनस्पतींचा आजच्या पिढीमध्ये प्रचार प्रसार होणं काळाची गरज आहे। सरते शेवटी घायपातच्या पानांना असणारे वक्र व अणुचिकदार काट्यांबद्दल सतर्कतेची सूचना देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। दे टाकू। टाकू चटणी मीठ ना पटकन नक्की चांगली प्युटी करू।